विदर्भ न्यूजची विशेष बातमी। आमदार रवी राणांवर आमदार राजकुमार पटेल भडकले। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राज्य शासनाची आहे। रवी राणा आपल्या खिशातून पैसे देणार नाहीत। थातूर मातूर लोकांवरती विश्वास ठेवू नका, आमदार राजकुमार पटेल। मध्य प्रदेशाप्रमाणे महाराष्ट्रामध्ये सुद्धा युती सरकारकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा करण्यात आली। महाराष्ट्र सरकारने राज्यभरामध्ये 1.5 लाखांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या कुटुंबातील महिलांना दर महिन्याला 1500 रुपयांची आर्थिक मदत देणारी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची नोंदणी प्रक्रिया सुरू केलेली आहे। या योजनेसाठी राज्यभरामध्ये लाखो महिलांकडून अर्ज केले जात आहेत। अमरावती येथे बडनेरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार रवी राणा यांनी एका कार्यक्रमामध्ये महिलांना आशीर्वाद देण्याबाबत आवाहन केलं। जर आशीर्वाद दिले नाही तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये खात्यातून परत काढून घेऊ असे वक्तव्य केले। त्यानंतर अमरावती जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये या वक्तव्याचा विविध माध्यमांमधून निषेध व्यक्त केला जाताना दिसत आहे। ही योजना राज्य शासनाची असून आमदार रवी राणा महिलांना आपल्या खिशातून पैसे देणार नाहीत असे वक्तव्य करणे हे लोकशाहीकरिता भविष्यामध्ये धोकादायक ठरू शकते असे मत आमदार राजकुमार पटेल यांनी व्यक्त करून रवी राणा यांच्या वक्तव्यावरती आपला निषेध व्यक्त केलेला आहे। सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अमरावती येथील सांस्कृतिक भवन येथे महिलांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसंदर्भात प्रमाणपत्राचे वितरण केले जात होते। या दरम्यान युवा स्वाभिमान संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आणि बडनेरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार रवी राणा यांनी महिलांना आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये आपल्याला आशीर्वाद देण्याबाबत आवाहन केलं। इथवर ठीक होते, मात्र यानंतर आमदार रवी राणा यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना जर आपण मला आशीर्वाद दिला नाही तर आपल्या खात्यातून योजनेचे 1500 रुपये परत काढून घेऊ असे म्हटले। हा व्हिडिओ सोशल मीडियाच्या माध्यमातून चांगलाच व्हायरल झाल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि इतर लोकप्रतिनिधींकडून आमदार रवी राणा यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध व्यक्त करताना दिसत आहे। मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांनी सुद्धा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व महिला लाभार्थ्यांना अशा थातूर मातूर लोकांच्या वक्तव्याकडे लक्ष न देता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत राहून त्यांच्यावर विश्वास ठेवण्याबाबत आवाहन केलेले आहे। मुख्यमंत्री लाड़की बहना योजना, ये योजना युति शासन ने लाए हैं और विशेष करके अभी 2 दिन पहले ही रवि राणा ने एक स्टेटमेंट दिया है कि भाई अगर मान लो हमको ये लाडली बहनों का आशीर्वाद नहीं मिले तो हम वो 1500 रुपये वापस ले लेंगे। ये 1500 रुपये कोई वापस होता नहीं है, ये कोई आमदार के घर से नहीं देने जा रहा है, ये महाराष्ट्र शासन दे रहे हैं और ये पब्लिक को लाडली बहनों को गुमराह करने की जो बात कर रही है वो बिल्कुल निराधार है, सरासर गलत है और ऐसा हो ही नहीं सकता। सीएम साहब मुख्यमंत्री लाड़की बहन योजना ये महाराष्ट्र शासन की है और हम सीएम साहब के साथ में हैं। ऐसे ट्राइबल एरिया में इसकी मैसेज बहुत गलत जा रही है कि भाई ये पैसे हमसे छीनने वाले हैं, लेने वाले हैं। ऐसा कुछ भी नहीं होता है। ये फालतू आतुर मातुर लोगों के बातों पे विश्वास रखे मत, यही मैं मेलघाट की जनता से निवेदन करता हूँ। धन्यवाद। आमदार रवी राणा स्वतःच्या खिशातून योजनेचे पैसे महिलांना देणार नाहीत म्हणून त्यांना असे वक्तव्य करण्याचे अधिकार मुळीच नाही असे सुद्धा आमदार राजकुमार पटेल यांनी आमदार रवी राणा यांना खडसावून सांगितले। तस्मीन शेख, सुलेमान मेमन, शकील अहमद सह जुगल किशोर जयस्वाल, विदर्भ न्यूज, धारणी।